हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसापासून आपली व्हिडिओज किंवा ब्लॉग्स येत नाही आहेत. रेसिपीची व्हिडिओसुद्धा मी टाकू शकत नाही आहे. बरेच व्हिडिओ माझ्याकडे आहेत तयार केलेले, परंतु एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही आहे. तर त्याचं एक वैयक्तिक कारण आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला नक्की सांगेल. परंतु आज तुमच्यासाठी खास मी ह्या लोणावळ्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर झालं काय की आमची ॲनिव्हर्सरी होती, 4 जुलैला ॲनिव्हर्सरी होती. तर त्या निमित्ताने आम्ही लोणावळा येथे आलेलो आहे. लोणावळा येथे येण्याचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं, तर हे सरप्राईज होतं माझ्यासाठी. चला तर आपण बघूया लोणावळ्यामध्ये काय काय प्रसिद्ध आहे आणि कुठले कुठले आम्ही स्पॉट फिरलेलो आहे. तर आता आपण निघालेलो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान पाऊस पडत आहे. अगदी छान वातावरण झालेलं आहे, थंडगार. पावसामध्ये लोणावळ्यामध्ये येण्याची काही मजाच काही वेगळी आहे. लोणावळा, खंडाळा खूप छान असे प्रसिद्ध असे ठिकाण आहे पावसाळ्यामध्ये येण्यासाठी. असे पर्यटनस्थळी तुम्हाला जर यायचं असेल पावसाळ्यामध्ये तर खूप काळजीपूर्वक यायला पाहिजे. ते म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन या, सोबत रेनकोट, छत्रीसुद्धा असायलाच हवी. इथली हिरवळ बघून तर डोळ्यांना अतिशय प्रसन्न असं वाटत आहे बघा. तुम्ही बघू शकता की पाण्याचा फुलं बघा किती छान दिसत आहे ते. तर आता आपण लोणावळ्यामध्ये एंट्री केलेली आहे. आता इथून आम्ही जाणार आहोत रिसॉर्टमध्ये. तर रिसॉर्टमध्ये गेल्याबरोबर आम्ही मस्तपैकी स्विमिंग पूलाचा आनंद घेतलेला आहे. यामध्ये माझा मुलगा आणि माझे मिस्टर हे दोघंजण मस्त एन्जॉय करत आहेत. या दोघांना पाण्यामध्ये खूप आवडतं, परंतु मला अजिबात आवडत नाही पाण्याचा आणि माझा छत्तीचा आकडा आहे. कारण की मी जर पावसाळ्यात खास करून मी जर ओली झाली समजा किंवा स्विमिंग पूलमध्ये जरी गेली तर मला खूप सर्दी होते आणि औषधांशिवाय पर्याय नसतो. म्हणून बघा मी त्यांचा फक्त व्हिडिओ करत आहे. स्विमिंग पूलात तर माझ्या मुलाला खूप आवडतं, तो खूप एन्जॉय करत होता. त्याला तर अजिबात बाहेर यायचं नव्हतं स्विमिंग पूलाच्या, पण पाऊस असल्यामुळे पाणी खूप थंडगार होतं. लकी बघ, फाईन. तुमच्या कमरेपर्यंत पाणी आहे, कमरेच्या वर. ट्राय करतोय पोहण्याचं. कर कर. हा, असं मस्त करतोय तो. तोंडात पाणी चाललं आता त्याच्या. तोंड बंद ठेवायचं असतं बेटा. तोंड बंद ठेव ना. कर, ट्राय कर, ट्राय कर. अशा प्रकारे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत लॉयन पॉईंटकडे. तसं पाहिलं तर लोणावळ्यामध्ये खूप ठिकाणं आहेत फिरण्यासारखी, खूप सारे पॉईंट आहेत. त्यामध्येच एक बुशी डॅम हा खूप पर्यटकांना आकर्षित करणारा असा एक भाग आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांवरती पाण्याचा धबधबा येतो आणि त्या पायऱ्यांवरती बसून सगळे पर्यटक जे असतात ते एन्जॉय करतात. परंतु आम्ही फक्त लांबूनच ते बघितलेलं आहे, आम्ही त्याच्यामध्ये गेलेलोच नाही. तर आता आपण जात आहोत लॉयन पॉईंटकडे. तर हे लॉयन पॉईंटवरती खूप छान धुकं असतं, खूप छान फोटो काढायला जागासुद्धा आहे आणि एन्जॉयमेंट तिथे सुद्धा होऊ शकते. तर आता आपण लॉयन पॉईंटवर जे काही खाण्यापिण्याची दुकानं असतात तिथे आपण इथे आलेलो आहोत. तर त्या ठिकाणी आपण स्वीटकॉर्न पकोडे आणि खेकडा कांदा भजी मागवलेली आहे. भूक खूप लागली असल्यामुळे प्रथम या दुकानामध्येच आम्ही इथे आलो आणि त्याचा आनंद घेतला. गरमागरम कांदा भजी, गरमागरम स्वीटकॉर्न पकोडे आणि मस्तपैकी मॅगी जी माझ्या मुलासाठी आम्ही मागवली होती. आणि खूप टेस्टी असं इथे बनवतात बघा हे लोक, खूप छान लागते चवीला. लोणावळ्याच्या चिक्कीसोबतच लोणावळ्यातील स्वीटकॉर्न पकोडेसुद्धा प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही इथे आलात तर नक्कीच तुम्ही स्वीटकॉर्न पकोडे म्हणजे स्वीटकॉर्नची भजी नक्कीच खा, अंड्याचा आस्वाद घ्या आणि त्याचबरोबर गरमागरम चाय. बघा मग तुमच्या पिकनिकचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. लोणावळा हे मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे. त्याचबरोबर लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे, दऱ्या, डोंगर, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाच्या सरी मस्त अंगावर झेलत आणि ढगांच्या ओलसर आणि धुकट वातावरणात हरून जावेसे वाटते. मनाला आणि डोळ्यांना सुद्धा खूप सुखद असे वातावरण असल्यामुळेच पर्यटकांना हे वातावरण आकर्षित करते. हा आहे लोणावळा लेक. या ठिकाणी बरेच पर्यटक थांबून आपली सेल्फी घेत आहेत, कोणी फोटो काढत आहेत. तर आता आपण जात आहोत पुन्हा आपल्या हॉटेलकडे म्हणजेच रिसॉर्टकडे. तर फ्रेंड्स, आपण लॉयन्स पॉईंट आणि बुशी डॅम हे बघून झालेलं आहे. तर आता आपण पुन्हा जात आहोत रिसॉर्टकडे. तर ह्या रिसॉर्टकडे आम्ही संध्याकाळी इथं हॉटेलमध्ये जेवायला आलेलो. तर या ठिकाणी आम्ही केक कापून आमची ॲनिव्हर्सरी साजरा केलेली आहे. इथे माझा मुलगा मला केक भरवत आहे आणि त्याच्या पप्पांना सुद्धा केक भरवत आहेत.
तर फ्रेंड्स आता आम्ही इथे जेवणसुद्धा केलेले आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही रूमला गेलेलो आणि त्यानंतर पुन्हा सकाळी उठून आम्ही इथे लोणावळ्यामध्ये फिरलो, जरा मार्केट फिरलो, जिथं मगनलालची चिक्की घेतली. तर फ्रेंड्स बघा, ही जी गाडी दिसत आहे ना सौदागर, त्याच्या खाली एक लाईन बघा लिहिली आहे. ती लाईन तुम्ही नक्की वाचा व्हिडिओ पॉज करून आणि मला कमेंटद्वारे तिथे सांगा की हे काय लिहिलेलं आहे. ते खूप छान लिहिलेलं आहे, मला आवडलेलं आहे म्हणून व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तर आता आम्ही गेलेलो आहोत डेला. इथे डेला म्हणजे इथे कुणे म्हणून गाव आहे, तिथे एक रिसॉर्ट आहे बघा. डेला ॲडव्हेंचर्स या विभागात आम्ही गेलो होतो. तिथे खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की तिथे जा आणि एन्जॉय करा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की तिथे सगळे जे काही इमेजेस दिलेले आहेत ते तुम्ही बघा. तिथं जे इमेजेस दिलेले आहेत तेच त्या ठिकाणी आहे. डेला ॲडव्हेंचर्स ह्या विभागाचे हे ऑफिस आहे. इथे मी गेलेली, तिथे मला हा स्टॅच्यू दिसला लाल रंगाचा, रेड कलरचा जो हा स्टॅच्यू आहे तो खूप छान आहे बघा. तो पूर्णपणे असा खाली वाकलेला आहे, म्हणजे तो आपल्या नम्रतेने नमस्कार करत आहे किंवा तो नम्रतेने तो आपल्याकडे वाकत आहे. तर माझ्या मुलाला हा स्टॅच्यू खूप आवडला. तिथे छान फोटो सेशन वगैरे केलेलं. ही आहे पार्किंग प्लेस. तर इथं आम्ही पार्किंग प्लेसला थांबलो. त्या ठिकाणी जय श्रीराम हे असं छान खडकांमध्ये लिहिलेलं होतं, ते सुद्धा मला खूप आवडलं. तर फ्रेंड्स आता आपण इथून आलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये. तर खंडाळा घाट हा खूप छान आहे, निसर्गरम्य असं इथे वातावरण आहे, धुकमय असं वातावरण आहे. तर इथे आम्ही गाडी थांबवली आणि इथे खूप छान फोटो सेशन वगैरे केलेलं आहे. तर खंडाळा घाटामध्ये हे जे रस्ता आहे ना, तो रस्ता खूप छान दिसतो बघा. तुम्ही इथे थांबून सेल्फी घेऊ शकतात, फोटोज घेऊ शकतात. तुम्हाला जर काही छोटासा व्हिडिओ बनवायचा असेल तोही तुम्ही बनवू शकता. इतकं असं निसर्गरम्य असं वातावरण आहे बघा इथे. आता इथे आम्ही थांबून खाली जरा वाकून बघितल्यानंतर इथे रस्ता दिसत आहे बघा. दिसत नाही याला गाड्या. नको बघू पण नको, जाऊ दे. आपण टर्न मारला होता ना ते बरोबर. थोड्या टर्न मारला ना वरती बसतो आपण. खंडाळा घाटात सुद्धा खूप छान असं वातावरण आहे, धुकमय असं वातावरण आहे. फोटो काढायला, सेल्फी काढायला तुम्हाला खूप इथे छान वाटेल. या ठिकाणी बघा बरेच पर्यटक असे आलेले आहेत आणि थांबलेले आहेत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. इथे बऱ्याच अशा गाड्या लागलेल्या असतात. ते तुम्ही स्वीट कॉर्न आहे, मॅगी आहे, ते तुम्ही ते खाऊ शकता जर भूक लागली असेल तर. किंवा अशा वातावरणामध्ये खाण्याची एक मजाच काही वेगळी असते बघा. खूप छान असं निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथून तो निघावं असं वाटतच नाही अजिबात. तर फ्रेंड्स, तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला? जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंटही करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वच मिळतील. आणि त्याचबरोबर मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.